तर नमस्कार पब्लिक, मी पवन. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर काल आपले 10 ब्लॉग कंप्लीट झालेत 1 महिन्यानंतर. तर आज पण आलतो शेतात. जसं की पाहतात ते दररोज शेतात येतोय आपण. आणि हे 4 फाटके राहिलेले पण भिजून घेतले. आता तिकडे भगरीला पाणी द्यायचं, तर त्यासाठी जाऊया. तर चल, इकडे आलतो पाईप न्यायला. पब्लिक भगरीला पाणी देणार ना कॅन्सल केलं, कारण आम्हाला पाईपच सापडा. भाऊने कुठेतरी ठेवलेले तिकडे तुरीत म्हणे, त्याच्यामुळे सोडून दिलं. आता तेच देते पाणी आल्यावर. आता आम्ही चाललो घरी. म्हणजे जे मेन कामाला आलतो ते म्हणजे पळाच्या खोडक्या न्यायचं आम्हाला सरपणाला. ते तिथं तुरीच्या कोपऱ्याला पब्लिक ह्या आहेत खोडक्या, आणि ह्या घ्यायचं आम्हाला. आणि ह्या मागच्या वर्षीपासून अशाच पडलेली. चला या घेऊच्या, इथं साफसफाई करू थोडीफार. तर पब्लिक एवढ्या खोडके घेतलेले, सगळे साफसफाई करू. आता या नेऊन टाकायच्या घरी, कारण सरपण नव्हतं घरी म्हणून आलतो सरपणासाठीच. आणि त्यात पाणी पण देणं झालं आमचं. तर पब्लिक पसारा वगैरे आणून टाकलं, म्हणजे खोडके वगैरे आणून टाकलेले. आता परत जायचं शेतात. पब्लिक शेतात जायला थोडा टाईम होता, त्यामुळे आपल्या इकडे थोडंसं काम चालू आहे. आणि पण आलेलं आहे, आपलं काम बघतोय. सगळं पसारा आवरून ठेवलेलं आहे, कारण आता आपल्याला जायचं आहे शेतात. लाईट आलेली आहे, तर ते जोडाजाडी करायची. ते राहिलेले पाईपलाईन भेटूया डायरेक्ट शेतात. तर पब्लिक आलेलो आहे घरच्या वावरात, म्हणजे जिथं पाईपलाईन केली तिथं. तर इथं चालू आहे लगेच तयारी. इथं जोडायचं या ठिबकच्या पाईपलाईनला. तर सगळा पसारा वगैरे पण आणलाय, जो की काल आणला नव्हता, म्हणून जोगाड करून तिकडे जोडीलं होतं. तर आता याचं काम चालू आहे. पब्लिक पाईपलाईन मोकळी केलेली. पाईपलाईन जास्त खोल नाही, कारण हे जे ठिबकचे कनेक्शन आहे ना, तर ते कनेक्शन नळी निघाल्यावर खांदावं लागते. त्याच्यामुळं हे थोडीच खोल आहे, तर ते सोपं जातं. लाईट नाही आहे आज, पण लाईट नाही आहे. आमच्या इथं प्रॉब्लेम झाला वाटतं काहीतरी. तर आता स्टार्टर बघणं चालू आहे, याच्यात काय प्रॉब्लेम आहे का वरूनच लाईट नाही ते पाहतोय आम्ही. याच्यात कसं बसून कपडी आणली का ती आहे बरोबर. हे आहे का दर असं तुला दाखवा. हा ते काय लहान मोठं मला माहिती ना, कळत ना मला पण. आणि कसा म्हणला मग बसत का हे असं हे असं तोवर बस नाही ना. बरोबर. तर पब्लिक पाईपलाईन खांदून झालेली आहे, इतकं मोकळं केलं बसासाठी. असं जोडायचं पाहिलं तुम्ही. तर पब्लिक जोडलेला आहे ती एक यावा. पब्लिक सगळं झालेलं आहे, जवळपास अर्धा घंटा लागला. पाईप वाकडे तिकडे कापण्यात आले, सगळे वांदे झाले. त्या पाई इतके तुकडे झाले, पण झालंय ओके मध्ये. आता बुजतो पाईपलाईन आणि जातो डायरेक्ट घरी. लाईटीच प्रॉब्लेम सापडला इथं. वायर तुटेल आमचे, हे पा म्हणजे दबलेत ते लिंब असं पोचलंय, तर इथं असं दबलं होतं वायर सगळं. तिथं तुटेल डायरेक्ट वायर. हो ते झाले नाही म्हणून पक्कड पाहिजे आपल्याला. आता हे पा असं खाचे पडले त्याला लिंबाला, तर त्याच्यात वायर तुटेल. काय म्हणते पक्कड पण नाही आहे, इथं जाळी नाही डायरेक्ट वायर. आम्ही पब्लिक जोडलेलं आता नीट. आता हो उद्या येईन लाईट, म्हणजे 2 दिवसापासून नुसते लाईट नाही म्हणतो, पण इथंच आमचे वायर तुटेल होते. कारण तुम्हाला सांगितलं 3 महिने झाले, पण आता त्याला 3 महिने होऊन गेले ना. पावसाळ्यापासून बंद आहे ते. तर आता काडी वगैरे लावून पण नीट असे म्हणजे लिंबाला चिट केलेलं नाहीये. काय
पा आमचं ऊसाच वगैरे पाईपलाईन बुजून टाकली. तर चला आता जाऊया घरी. आता सगळं काम कम्प्लीट झालंय. आणि याच्यात ऊस वगैरे लावायचं होतं म्हणलं होतं मी, तर नाही लावायचं. त्याच्यात पेरायचं हरभरच पेरायचे परत. तर पब्लिक घरच्या वावरातून घरी न जात डायरेक्ट आलो आपण इथं. तर बघून ते घेते ते गवत दिसत असतील. आता मी चाललो ऊस खायला. बघूया नानाचा त्यांचं ऊस किती लावणं झालंय. जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असं थोडंसं म्हणजे लावणं चालू आहे त्यांचं. आणि हे पण तुती पण काढून टाकलेली आहे त्याने. तर याच्यात लावायचं त्यांना कांद्याचं गोट वगैरे काय असतंय ना ते. चला आता ऊस पण घेऊन येऊ. तिथं तोडलेला असं सावता मी खाणार नाही. द्या दे तुकडा आणू. कसं काय आलं याच लागतं ऊस लावायला इथं. याच लागतं रानात. तर एवढं लावणं झालंय जवळपास. तिकडचं वरचं झालं ना. हा आणि एवढं थोडंसं बाकी आहे. आता हे पण होईल लावून. आता हे काय साधं काय लाव ना मग. मी नाही. मी आलो ऊस खायला. आता आहे ते ऊस नाही. आमचा काय म्हणते श्रीकांत तोडून देणार आहे ऊस. थांब तेव नको तोडू. अरे पडन मी नाही इकडे. जो की खायला सोपं जाईन असं थोडं. गेले मी बरं असते. हा इकडे लका इकडे चांगलीच नाही ना लका. लका मग तिकडे चांगले हाय लागतं. त्यो या थोड्या हे लंबाला कांडीचं. हा थोडं लागन हाताला. अरे ते ऊस थोडे ते जाऊ दे ना पडू दे ना. बस टाकून द्या त्याला. याला पकड ना तू. हा एवढं हाजर असते का. ते पण बारीकच आहे. याने वाढ दिलं तर मला खायला म्हणून मी सावता ऊस आणला. पब्लिक गवत वगैरे घेतलंय. आणि आई लई चिडली माझ्यावर. काऊन चिडली काय माहिती.